नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पाटील. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हणजेच YCMOUच्या परीक्षा लवकरच होणार आहेत आणि या परीक्षांचे वेळापत्रक देखील विद्यापीठाने त्यांच्या पोर्टलवर प्रसिद्ध केलेले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही कशा प्रकारे विद्यापीठाचे होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक पाहू शकता याबाबतची संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. पहिल्यांदाच चॅनलवर आले असाल आणि पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळत राहतील. व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये आणि परिवारासोबत देखील शेअर करायला विसरू नका. तर चला लगेचच सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर पहा, सर्वप्रथम तुम्हाला विद्यापीठाची मी जी काही वेबसाईट ओपन केलेली आहे, ही वेबसाईट तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. ही वेबसाईट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणाहून देखील वेबसाईटला व्हिजिट करू शकता. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला वर एक्झामिनेशन म्हणून एक टॅब दिसत असेल, त्या एक्झामिनेशन बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर काही वेळातच तुमच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल. आता या पेजवर तुम्हाला या ठिकाणी मे 2026 म्हणून एक ऑप्शन दिलेले आहे. त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर पुन्हा एक पेज ओपन होईल. आता या ठिकाणी बरेच तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला खाली आता स्क्रोल करायचे आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोग्राम नेम आणि प्रोग्रामचे जे कोड आहेत ते देखील या ठिकाणी दिलेले आहेत. तर पहा, या ठिकाणी सर्वात आधी आता इथं स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज इन सोशल सायन्सेस या अंतर्गत जेवढे कोर्सेस येतात या सर्व कोर्सेसची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता तुमचा जो काही कोर्स असेल तो कोर्स तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा एक्झाम टाइम टेबल तुम्ही या ठिकाणाहून पाहू शकता. आता त्याच खाली तुम्हाला स्कूल ऑफ कॉमर्स इन मॅनेजमेंट या अंतर्गत देखील जेवढेही कोर्सेस येतात ते कोर्सेस देखील तुम्हाला या ठिकाणी सर्व दिसणार आहेत. त्यानंतर स्कूल ऑफ एज्युकेशनमध्ये जेवढे कोर्सेस येतात ते कोर्सेस देखील या ठिकाणी दिसणार आहेत. स्कूल ऑफ सायन्स याचे देखील कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी दिसतील. असेच विद्यापीठामार्फत सुरू असलेले सर्व कोर्सेसचे वेळापत्रक तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला जो काही तुमचा कोर्स असेल या कोर्सचे टाइम टेबल डाउनलोड करायचा आहे. आता तो कसा डाउनलोड करायचा आहे तर पहा, आता समजा मला M42 या अभ्यासक्रमाचा टाइम टेबल डाउनलोड करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला या समोर दिलेले क्लिक हिअर या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर या संबंधीचा टाइम टेबल तुमच्या स्क्रीनवर ओपन होणार आहे. आता टाइम टेबलमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय काय दिलेले आहे ते देखील आपण पाहून घेणार आहोत. तर सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी मे 2026 आणि जून 2026 मध्ये जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचं टाइम टेबल या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे खाली तुम्हाला आता तुमचा एक्झामचा डे, एक्झाम डेट, टाइम टेबल, कोर्स कोड, कोर्स नेम आणि प्रोग्राम कोड हे देखील या टाइम टेबलमध्ये दिलेले आहे. आता हे कसे पाहायचे आहे तर पहा, एक्झाम डेट, ज्या एक्झामला ज्या तारखेला तुमचा पेपर होणार आहे ती एक्झाम डेट या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर टाईम देखील या ठिकाणी दिलेला आहे. आता मी जो हा अभ्यासक्रमाचा वेळापत्रक डाउनलोड केलेला आहे याचा टाईम आहे 2:30 ते 5:30 म्हणजे 2:30 PM to 5:30 PM. असेच वेगवेगळ्या कोर्सेसला वेगवेगळा टाइम टेबल हा असणार आहे. आता सत्र 1साठी टाइम टेबल हा या ठिकाणी दुपारच्या सत्राचा दिलेला आहे. तर पहा, खाली जो काही सत्र 2चा टाइम टेबल आहे तो या ठिकाणी सकाळ सत्राचा दिलेला आहे. तर या ठिकाणी तुमचे जे काही कोर्सेस असतील आणि त्यांचे जे काही सत्र असतील त्या सत्रानुसार तुम्हाला या ठिकाणी तुमचा टाइम टेबल पाहावायचा आहे. तसेच आता जर एखाद्या दुसऱ्या कोर्सेसचं देखील आपण या ठिकाणी टाइम टेबल ओपन करून पाहूया. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी G01 बॅचलर ऑफ आर्ट्स या अभ्यासक्रमाचा टाइम टेबल या ठिकाणी डाउनलोड करून बघूया. क्लिक हिअर या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर टाइम टेबल तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. टाइम टेबल ओपन झाल्यानंतर पहा, या ठिकाणी तुम्हाला टाइम टेबल ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मागील आपण पाहिल्याप्रमाणेच या ठिकाणी डे कोड, एक्झाम डेट, टाईम, कोर्स कोड, कोर्स नेम आणि प्रोग्राम हे देखील या ठिकाणी दिलेले आहे. त्याचप्रमाणे येथे देखील तुम्हाला टाईम आणि डेट देखील दिलेली आहे. वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळा टायमिंग असू शकतो. आता ते कशा प्रकारे तर पहा, या ठिकाणी 27 तारखेला
या ठिकाणी 27 तारीख दिलेली आहे आणि 27 तारखेला 2 सत्रांमध्ये हा पेपर होणार आहे. पहिलं सत्र असणार आहे 10:30 ते दुपारी 1:30 पर्यंत. हे पहिल्या सत्राचा हा टाईम असणार आहे आणि 27 तारखेलाच दुपार सत्र देखील दिलेले आहे 2:30 ते 5:30. कोर्स वाईज किंवा प्रोग्राम वाईज तुमचं जो काही टाइम टेबल असेल सकाळ सत्र किंवा दुपार सत्र हे तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्यायचे आहे. याप्रमाणेच तुमचे पेपर हे होणार आहेत. तर पहा, आपण 2 अभ्यासक्रमांचं या ठिकाणी वेळापत्रक म्हणजेच टाइम टेबल डाउनलोड करून पाहिलं आहे. आता काही कोर्सेसचा अद्यापपर्यंत टाइम टेबल हा जाहीर झालेला नाही आहे. असे कोणते कोर्सेस आहेत ते देखील आपण पाहून घेऊया. तर पहा, स्कूल ऑफ एज्युकेशनमध्ये C32 आणि C35 हे जे काही 2 कोर्सेस आहेत, C32 आणि C35 यांचा टाइम टेबल या ठिकाणी अजून प्लीज वेट असे दाखवत आहे. म्हणजेच अजूनपर्यंत या अभ्यासक्रमाचं टाइम टेबल या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही आहे. जसा या अभ्यासक्रमाचं टाइम टेबल उपलब्ध होईल त्यावेळेस या ठिकाणी क्लिक हिअर असे ऑप्शन दिसेल आणि त्याला क्लिक करून आपण आपला टाइम टेबल या ठिकाणी पाहू शकतो. अशाच प्रकारे तुम्ही ज्याही कोर्सेसला तुमचा प्रवेश घेतलेला असेल त्या सर्व कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्यावरून तुमचं तुम्ही वेळापत्रक या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता. महत्त्वाची बाब म्हणजे 27 मे 2026 पासून परीक्षा ह्या सुरू होणार आहेत. काही परीक्षा ह्या 21 मे 2026 पासून देखील सुरू होणार आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचा या ठिकाणी टाइम टेबल हा पाहून घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचं परीक्षेचं नियोजन देखील करायचं आहे. मित्रांनो, एक मुद्दा लक्षात ठेवा, विद्यापीठ काही कारणास्तव किंवा विद्यापीठाच्या नियमानुसार वेळापत्रकात बदल करू शकते. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी या पोर्टलला भेट देऊन या टाइम टेबलमध्ये तपासणी करून घ्या. जर तुमचा वेळापत्रक या ठिकाणी बदलला असेल तर तुम्हाला तो देखील या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे. जर वेळापत्रकात काही बदल झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी तो पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी या पोर्टलला भेट द्या आणि तुमचा टाइम टेबल हा चेक करत राहा. तर मित्रांनो, तुम्ही अशा सोप्या पद्धतीने तुमचा कुठल्याही प्रोग्रामचा टाइम टेबल या पोर्टलवरून अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला मी सांगितलेली माहिती समजली असेल आणि व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर याबाबत काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.